सुरुवातीलाच बातमी आहे भाजपाच्या गोटातून जागा वाटपाबाबत आज रात्री भाजपाची दिल्लीत बैठक होणार आहे। अमित शहा जे.पी. नड्डांसोबत ही बैठक होणार आहे। या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। तर महायुतीतील जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटणार आहे। त्या 2 दिवसात जागा वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। सूत्रांनी या संदर्भात जय महाराष्ट्राला माहिती दिली आहे। जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून लवकरच फॉर्म्युला जाहीर होणार असं सुद्धा सूत्रांनी म्हटलंय। तर महायुतीतील जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटणार आहे। जागा वाटपाबाबत आज रात्री भाजपाची दिल्लीत बैठक होणार आहे। अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांच्या सोबत ही बैठक असणार आहे। या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे उपस्थित राहणार आहेत। जागा वाटप कधीपर्यंत जाहीर होईल सगळ्यांची प्रतीक्षा आहे आणि कसं असेल फॉर्म्युला नेमका त्याची वाट बघा, लवकरच तुम्हाला कळेल। अधिकृतरित्या तुम्हाला आम्ही सांगू। तर महायुतीतील जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटणार आहे। दिल्लीत आज रात्री बैठक होणार आहे। तर आज रात्री भाजपाची दिल्लीत बैठक होतीये। या बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीमध्ये ही बैठक होणार आहे आणि 2 दिवसात या जागा वाटपासंदर्भात निर्णय होईल अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्यासोबत जोडलेत। डॅरिल, आज भाजपाची दिल्लीमध्ये बैठक होती आणि 2 दिवसांमध्ये या संदर्भात निर्णय समोरील जागा वाटपासंदर्भात अशी माहिती मिळतेय। अधिकची माहिती या संदर्भात। जगदीश, महायुतीतला जो जागा वाटपाचा जो तिढा आहे तो आता लवकरच सुटणार आहे। सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्या माहितीनुसार येत्या 2 दिवसात जो आहे तो जागा वाटपावर शिक्कामोर्तब देखील होणार आहे। सूत्रांच्या माहितीनुसार आज भाजपच्या महत्वाचे जे नेते आहेत त्यांची दिल्लीमध्ये एक बैठक पार पडणार आहेत आणि या बैठकीला महाराष्ट्रातील जे महत्वाचे नेते आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार, देवेंद्र फडणवीस, हे तिन्ही नेते जे आहेत आज दिल्लीवारी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। महायुतीचा जो जागा वाटपाचा जो तिढा आहे तो आता अंतिम टप्प्यात आल्या असून याची लवकरच घोषणा देखील होणार आहे। आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत सुनील तटकरे यांनी काल माध्यमांशी संवाद साधला तेव्हा ते म्हणाले की तिन्ही जे नेते आहेत महाराष्ट्रातील जे दिल्लीत जाणार असल्याची शक्यता आहे आणि ती शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही आणि येत्या 2 दिवसात जो आहे तो महायुतीतला जो जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे तो लवकरच जाहीर होणार आहे आणि त्यामुळे आज जे नेते आहेत अशी जी माहिती सूत्रांनी त्या माहितीनुसार आज जे तिन्ही नेते आहेत, मुख्यमंत्री असतील व दोन्ही उपमुख्यमंत्री, आज अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांची दिल्लीत भेट घेणार आहेत आणि भेटीनंतर याच्यावर जो आहे जागा वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची देखील माहिती आहे ती सूत्रांनी दिली आहे। जगदीश, डॅरिल, मात्र गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर येऊन गेल्यानंतर अनेक वेगवेगळे फॉर्म्युले जागा वाटपासंदर्भात समोर आले होते। त्यानंतर अजित पवार असतील किंवा शिवसेना याकडून नाराजी व्यक्त केली गेली होती। आता या बैठकीमध्ये निर्णय होतोय आणि या बैठकीनंतर या दोघांमधील नाराजी दूर होण्याची शक्यता आहे। जगदीश, आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा मुंबईत आले होते, सह्याद्री अतिथीगृहावर येते तिथे बैठक देखील पार पडली होती। पण ज्या बैठकीनंतर जे फॉर्म्युला समोर आला होता त्या फॉर्म्युल्यानंतर दोन्ही पक्ष जे आहेत, घटक पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, दोन्ही पक्षांमध्ये अस्वस्थता होती। कारण की आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 10 ते 12 जागांसाठी आग्रही आहे, तर शिवसेनेच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की मागच्या निवडणुकीत आम्ही 22 जागांवर निवडणुका लढलो होतो, तर यंदाही आम्हाला तेवढ्याच जागा हव्या आहेत अशी त्यांची प्रतिक्रिया। पण मात्र जी सीट शेअरिंग फॉर्म्युला जो समोर येतोय आता 35-9-4 यावरून कुठे भाजप सोबत जो घटक पक्ष आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी त्या दोघांमध्ये जो आहे तो अस्वस्थता होता आणि आज जी माहिती समोर येते ती माहितीनुसार आज भाजपची एक बैठक पार पडणार आहे दिल्लीमध्ये। जे.पी. नड्डा, अमित शहा यांची महाराष्ट्रातले जे नेते आहेत, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे भेट देखील घेणार असल्याची माहिती समोर येते आणि या भेटीनंतर येत्या 2 दिवसात जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे तो जाहीर होणार आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब देखील होणार। जगदीश, धन्यवाद डॅरिल दिलेल्या या माहितीबद्दल।